प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपतो आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहे। त्यांना नौदलातील कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। 31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी ही नेमणूक करण्यात आली आहे। राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले। ही खरेदी केंद्र पोर्टल बंद केल्याने रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडली आहे। याबाबत पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती। या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागाने दिले आहे। 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये या अंतर्गत समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियर यांनी दिली आहे। समृद्धी महामार्गावर तळणी फाट्यानजीक धावत्या कारला काल रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली। नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारमधील एका महिला आणि दोन पुरुषांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली। स्पार्किंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून वाहन पूर्णतः जळून खाक झालंय। अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।